तासगाव कवठेमहांकाळमध्ये भाजपचा वारू सुसाट सुटला असून राष्ट्रवादीचे नौका मात्र वादळात सापडल्याची चिन्हे दिसत आहेत। या दरम्यान पालकत्व घेतलेले जयंत पाटील यांनी मात्र मौन बाळगले आहे। जिल्ह्यात नेहमीच राजकीयदृष्ट्या चर्चेत असणारे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुके या दोन तालुक्यांचा मिळून तासगाव कवठेमहांकाळचा विधानसभा मतदारसंघ आहे। या दोन तालुक्यातील टोकाच्या राजकारणाने केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील राजकीय स्थित्यंतरे यापूर्वी अनेक वेळा बदलली आहेत। आता पुन्हा एकदा याच तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात एकेकाळी जसा राष्ट्रवादीचा वारू चौफेर उधळत होता, त्याच तालुक्यात आता खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा वारू सुसाट सुटला आहे आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची नौका मात्र आता वादळात अडकून हेलकावे खात आहे। तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपमध्ये घेऊन नगरपालिकेच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव खासदार गटाने आणला। अशा प्रकारे तासगाव तालुक्यातील राजकारणाचे केंद्र असणाऱ्या शक्तीस्थळावर आता भाजपचा झेंडा फडकवत असतानाच कवठेमहांकाळ तालुक्याची पंचायत समिती जवळपास काबीज केली आहे। पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खासदार गोटात प्रवेश केला, तर गुरुवारी कवठेमहांकाळ पंचायत समितीचे सभापती वैशाली पाटील यांच्यासह अपक्ष सदस्य शिवाजी चंदनशिवे यांनीही खासदार संजय पाटील यांच्या आदेशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीची नौका हेलकावे खात असताना दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या निधनानंतर या तालुक्याचे पालकत्व घेणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी मात्र मौन पाळले असल्याने आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत। तर खासदार संजय पाटील यांनी लवकरच जिल्ह्यासह तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मोठ्या हस्तींसह त्यांचे कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजप लवकरच सर करेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे। केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील जनता आता खासदार संजय पाटील यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा ठेवते आहे। ज्या निवडणुकीदरम्यान संजय पाटील यांनी लोकांना या अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, पाहूयात ती अपेक्षा तरी कोणत्या आहेत। तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करणे, तासगाव नगरपालिकेचा कारभार विकासात्मक करणे, तासगाव बेदाणा मार्केट प्रश्न मार्गी लावणे, तालुक्यात युवकांच्या हाताला काम देण्यासाठी सुसज्ज MIDC उभारणे, तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यात अद्ययावत आरोग्य सुविधा देणारे रुग्णालय उभारणे, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक संकुल उभारणे, अशा अनेक अपेक्षा आता लोकांकडून व्यक्त होत आहेत। यासह इतर विकासाच्या अपेक्षा नागरिकांतून वाढल्या असल्या तरी जुनेच राष्ट्रवादीतले कार्यकर्ते आता भाजपात आहेत। त्यामुळे जुन्याच बाटलीत नवीन पेय भरून खासदार संजय पाटील यांना कितपत यश येणार हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे। प्रवीण शिंदे, बालाजी न्यूज, सांगली।